बघताच तोंडाला पाणी सुटणारी झणझणीत चरचरीत रेसिपी पाहूया। एका स्टीलच्या पातेल्यात 4 अंडी उकडत ठेवली आणि थोडंसं मीठ घातलं। मसाला तयार करण्यासाठी गॅसवर खोबरं आणि कांदा भाजत ठेवला। एका कढईत जिरे घेतले आणि 1 चमचा पांढरे तीळ घेतले, ते छान भाजून घेऊया। मिक्सरच्या भांड्यात ते बारीक करून घेऊया। भाजलेलं खोबरं, टोमॅटो, लसूण, कांदा, आलं, कोथिंबीर घालून मिक्सरला बारीक करून घेऊ। मसाला बारीक होतोय तर आपण कढईत तेल गरम करत ठेवूया। इथे मसाला बारीक झालेला आहे आणि अंडी सुद्धा छान उकडलेली आहेत। अंडी उकडली की त्यामध्ये लगेच गार पाणी घालायचं, जेणेकरून अंड्यावरचं कवच पटकन निघले जाईल। इथे पाहू शकता अंड्यावरचं कवच पटकन निघालेलं आहे। सगळी अंडी अशाच पद्धतीने मी सोलून घेत आहे। मग अशी आपण तेल गरम करत ठेवलेलं तेल छान गरम झालेलं आहे। मग अशी आपण बारीक केलेला मसाला सगळा तेलामध्ये घालून एकसारखा भाजून घेऊया। तेल सुटस्तवर हा मसाला आपण एकसारखा भाजून घेऊया। इथे मसाला व्यवस्थित भाजलेला आहे। धनेपूड, जिरेपूड, लाल तिखट, कांदा लसूण मसाला आणि गरम मसाला घालून एकसारखं मिक्स करून घेऊया। हा मसाला परत तेल सुटस्तवर भाजून घेऊया। मिक्सरच्या भांड्यात आपण मसाला बारीक केलेला होता, त्याला मसाला चिटकलेला सगळं थोडंसं पाणी घालून पाण्याच्या साहाय्याने मिक्सरचं भांडं एकसारखं धुवून घेतलं आणि तो मसाला ते पाणी मी ह्या कढईमध्ये वतलं आणि इथे शिजलेले अंडे अशा पद्धतीने मी कट मारून घेतला आणि ते मसाल्यामध्ये घालून मसाल्यामध्ये अंडी सगळी एकसारखी मिक्स करून घेतलेली आहेत आणि हे अंडे आता 2 ते 3 मिनिटांसाठी शिजवून घेऊ। चवीनुसार मीठ घातलं। पाहू शकता इथे अंडा करीला मस्त अशी तर्री सुटलेली आहे। भरपूर अशी कोथिंबीर गार्निश केली। काय म्हणजे बघता क्षणीच सुटलं ना तुमच्या तोंडाला पाणी। कशी वाटली रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा। आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा। थँक्यू। बरं का म्हणजे आयुष्य एकच आहे, पूर्णपणे जगण्याचा आनंद घ्या। खात राहा, खुश राहा आणि आनंदी राहा। थँक्यू।